ठीक आहे. बघा, आता एक महत्वाचा पॉइंट आपला कालच्या लेक्चर मधला शिल्लक राहिलेला आहे तो तो बघा, कोणता रेजिस्टन्स स्विचिंग. ओके, रेजिस्टन्स स्विचिंग. ओके, तर हे काय आहे रेजिस्टन्स स्विचिंग? बघा, ते जरा बघून घेऊया आपण. रेजिस्टन्स स्विचिंग म्हणजे काय नक्की. ठीक आहे, तर बघा, ब्रेकरच्या बाबतीत मी तुम्हाला काल सांगितलं होतं, एक ब्रेकर साठी आपण एक डायग्राम काढतो. ओके, आणि इथं हे ब्रेकर कॉन्टॅक्ट आहे. ओके, ते असे ब्रेकर कॉन्टॅक्ट आहे. आणि रेजिस्टन्स स्विचिंग म्हणजे काय बघा, याच्या अक्रॉस आपण एक रेजिस्टन्स कनेक्ट करणार आहे. तर तो कशासाठी? तर काल जे आपण बघितलं, आर्क एक्सटिंक्शनची जी प्रोसेस होत्या त्यावेळी आपण ऍक्टिव्ह रिकव्हरी व्होल्टेजला जातोय. ठीक आहे, रिकव्हरी व्होल्टेज म्हणजे कुठलं? इन्स्टंटेनियस सिस्टम व्होल्टेज. ठीक आहे, तर त्या सिस्टम व्होल्टेजला जाताना पुढं ऑसिलेशन्स येतात बघा. म्हणजे तुम्ही बघितलं असेल काल, समजा हे असं सिस्टम व्होल्टेज आहे हे. ओके, आणि फॉल्ट झाल्यानंतर हे काय येतंय? हा बघा, फॉल्ट करंट येतो असा. हा फॉल्ट करंट येतो. ओके, मग फॉल्ट करंटच्या फेज मध्ये आपल्याला काय मिळतंय? म्हणजे काय असतं हे? आर्क व्होल्टेज. ओके, आर्क व्होल्टेज असते. ओके, हे असं, हे आर्क व्होल्टेज आहे. आणि समजा या आर्क व्होल्टेजच्या इन्स्टंटला म्हणजे हेच असं पुढं येणार आहे इथपर्यंत. ओके, आणि या इन्स्टंटला आपण काय केलं? त्याचे आर्क एक्सटिंक्शन झालं. ते आर्क एक्सटिंक्शन झाल्यानंतर काय होतंय बघा, इथनं हे असं येत, बरोबर? म्हणजे या इन्स्टंटला आर्क आर्क एक्सटिंग्विश झाला. आणि हे बघा, हे काय? हे सिस्टम व्होल्टेज आहे. सिस्टम व्होल्टेज आहे हे. सिस्टम व्होल्टेज म्हणजे हा त्याचा नॉर्मल पाथ होता. ठीक आहे, एक्सपेक्टेड त्याचा पाथ आहे. पण ज्यावेळी फॉल्ट होतोय त्यावेळी सिस्टम व्होल्टेज कशात कन्वर्ट होते? आर्क व्होल्टेज मध्ये. ब्रेकरच्या कॉन्टॅक्टच्या अक्रॉस व्होल्टेज येतं ते. ओके, आणि हा फॉल्ट करंट आहे, आय एफ. हा फॉल्ट करंट आहे. आणि फॉल्ट करंट आणि आर्क व्होल्टेज फेज मध्ये असतात. आणि या इन्स्टंटला बघा काय झालं, आर्क एक्सटिंग्विश झाला, फुल्ली आर्क एक्सटिंग्विश झाला. एक्सटिंग्विश झाल्यानंतर हे जे सिस्टम व्होल्टेज आहे, आता इथनं सिस्टम आपली नॉर्मल व्होल्टेजला जायचा प्रयत्न करते. ओके, हे काय असतं? हे बघा, ऍक्टिव्ह रिकव्हरी व्होल्टेज. ऍक्टिव्ह रिकव्हरी व्होल्टेज. ओके, आणि हे पीक येतात त्याला आपण काय म्हणतो? रिस्ट्रायकिंग व्होल्टेज. त्याला काय म्हणतो? रिस्ट्रायकिंग व्होल्टेज. ओके, आता हे जे ऍक्टिव्ह रिकव्हरी व्होल्टेज आहे, या ऍक्टिव्ह रिकव्हरी व्होल्टेजला जाताना ते व्होल्टेज असं सेम येत नाही बघा. हा निळा जो पाथ आहे ना, असं येणं एक्सपेक्टेड आहे, त्या निळ्या पाथनं जाणं एक्सपेक्टेड आहे. पण हे जे ऑसिलेशन्स येतात, मग ते ऑसिलेशन्स काय येतात? आणि ते ऑसिलेशन्स येतात, त्या ऑसिलेशन्स मध्ये हे रिकव्हरी रिस्ट्रायकिंग व्होल्टेज आहे. सर काय? रिस्ट्रायकिंग व्होल्टेज. त्या ऑसिलेशन्स मध्येच काय आहे? रिस्ट्रायकिंग व्होल्टेज आहे. आणि ह्या रिस्ट्रायकिंग व्होल्टेजचा जो पीक आहे, तो जर पीक आपला डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ पेक्षा जास्त असेल,
म्हणजे व्होल्टेज विथस्टँडिंग कॅपॅसिटी ऑफ सर्किट ब्रेकरचं जे मीडियम आहे त्याच्यापेक्षा जास्त असेल तर काय होणार आहे, आर्क रिस्ट्राईक होणार आहे. बरोबर, हे काल बघितलं आपण, आर्क परत स्ट्राईक होणार. म्हणजे सगळ्यात त्रास कोण देतय, तर हा देतो, हा रिस्ट्रायकिंग व्होल्टेज देतो. आणि ती रिस्ट्रायकिंग व्होल्टेजची जर मॅग्नेट्यूड जास्त असेल तर मग प्रॉब्लेमॅटिक आहे. मग ती रिस्ट्रायकिंग व्होल्टेजची मॅग्नेट्यूड काय येत्या, तर ती बिकॉज ऑफ एल सी, ह्या एल आणि सी मुळे येत्या. ठीक आहे, आता एल आणि सी म्हणजे कोण आहे नक्की, तर बघा हे असं. ओके, इथं आपण हे ग्राउंड दाखवू. एल आणि सी म्हणजे हे आहे आणि इथं या पॉइंटला फॉल्ट होणार आहे. हा पॉइंट पण आपण ग्राउंड दाखवू. ठीक आहे, आणि इथं बघा हे अशी बस आहे, इथनं करंट जाणार हा आय, हे एल आहे, हे बघा हा करंट काय आय सी, आणि इथून करंट वर जाणार कुठला आहे, हा आय आर. हे अशा पद्धतीचं सर्किट तयार झालं. आता हे ब्रेकर कॉन्टॅक्ट, ह्याच्यामध्ये डायइलेक्ट्रिक मीडियम असते. ब्रेकर कॉन्टॅक्ट ते काय कंडक्टिंग मीडियम आहे, ते कंडक्टिंग प्लेट सारखे ऍक्ट झाले म्हणून इथं कॅपॅसिटन्स फॉर्म झालाय. तोच कॅपॅसिटन्स आपण अशा पद्धतीने दाखवलाय. ओके, मग हे बघा, ह्या रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूवर आपलं हे ठरतंय की इथं ही वेव्हफॉर्म, ही जी आहे ना, म्हणजे मी तुम्हाला वेगळ्या कलरनी दाखवतो. बघ, ही जी वेव्हफॉर्म आहे ना, ही वेव्हफॉर्म ही कशी येणार आहे. ठीक आहे, ही वेव्हफॉर्म कशी येणार आहे हे कशावर डिपेंड असते, त्या आरच्या व्हॅल्यूवर. म्हणजे आपलं काय एक्सपेक्टेशन आहे बघा, हे कसं व्हायला पाहिजे, आपलं एक्सपेक्टेशन असं आहे. तर असं तुम्हाला अजून डिटेल मध्ये सांगितलं तर हे बघा, आपलं एक्सपेक्टेशन काय आहे, आता हे निळ्या कलरच्या वेव्हफॉर्मला जायचं आहे ना मला. ठीक आहे, मग एक्सपेक्टेशन असं आहे, इथनं रिस्टोर झालं तर गप ह्या पाथनं असं जावं. ओके, असं जावं असं एक्सपेक्टेड आहे. मग ते कधी जाणार आहे, तर ती आर ची व्हॅल्यू जी आहे ना, ती प्रॉपर सिलेक्ट केल्यानंतर होणार आहे ते. ओके, मग ते बघायचं आहे आपल्याला, काय रिलेशन आहे त्यांच्यात, कसं काय काय इक्वेशन सांगते, कोणतं इक्वेशन सांगते, तर हे याचं डिस्कशन आहे. मग बघा, आपण ते डिस्कस करायला चालू करूया. ओके, हा, तर काल काय बघितलं आपण बघा, इथं हे कुठलं व्होल्टेज असते, ई. ओके, हा, कुठलं व्होल्टेज आहे ते, ई म्हणजे सिस्टम व्होल्टेज आहे. ठीक आहे, पण कुठलं ते इन्स्टंटेनियस सिस्टम व्होल्टेज आहे. ओके, तर ई, आणि इथं जर आपण केव्हीएल लावला, यामध्ये केव्हीएल अप्लाय केला तर बघा आपल्याला त्यातनं एक इक्वेशन मिळते. काय मिळते, मायनस ई प्लस एल डी आय बाय डी टी प्लस 1/c इंटिग्रेशन काय लिहितो आपण, आयसी ऑफ टी, आयसी आहे ना त्यातनं, आयसी ऑफ टी डी किंवा आयसी डी ते टाइमचं फंक्शन आहे, आपण तसं म्हणूया. ओके, हा, हे लक्षात आलं, हे असं. मग हेच इक्वेशन बघा पुढं, एल डी आय बाय डी टी प्लस 1/c इंटिग्रेशन आय सी डी टी इज इक्वल टू ई. मग या पाठीमागच्या ह्याच्यात बघा, आय म्हणजे काय आहे, त्यात आय म्हणजे आयसी आणि आय आर आहे ना. इथं जर मी केसीएल अप्लाय केला तर काय आहे ते, ठीक आहे, आयसी प्लस आय आर. ओके, मग बघा मी असं लिहितो आता, एल इंटू डी बाय डी टी ऑफ आयसी प्लस आय आर आणि याला काय करूया, याला हे बघा ऍक्च्युली काय, हे व्हीसीच आहे, याला मी म्हणतो व्हीसी इज इक्वल टू ई.
ओके, मग एल डी आय सी ऑफ डी टी प्लस एल डी आय आर ऑफ आय आर बाय डी टी प्लस व्ही सी इज इक्वल टू ई. मग आय सी काय लिहितो आपण? आय सी इज इक्वल टू डी क्यू बाय डी टी आणि क्यू इज इक्वल टू सी व्ही, तेच व्ही सी आहे. ठीक आहे, हे असं. मग डी आय सी बाय डी टी काय लिहिलं मी? यस, काय लिहिलं? काय लिहिलं? सी इंटू डी टू बाय डी टी स्क्वेअर व्ही सी. ओके, हे लिहिलं. मग त्याच्यात ठेवूया, आता ह्या इक्वेशन मध्ये ठेवूया. बघा, हे काय म्हणूया आपण? ॲज वी नो. मग एल इंटू सी डी टू व्ही सी बाय डी टी स्क्वेअर, डी टू व्ही सी बाय डी टी स्क्वेअर. आणि ह्या आय आर ला बघा, आता हे जे हा जो आय आर आहे, या आय आर च्या अक्रॉस हे ग्राउंडला टेकलेलं आहे. इथं व्होल्टेज काय आहे? हे व्ही सी आहे. ओके, मग ह्या आय आर ला मी व्ही सी बाय आर पण लिहू शकतो. व्ही सी बाय आर पण लिहू शकतो. ठीक आहे, मग ते पण एक तिथे लिहूया. बघा, ह्या आय आर ला प्लस एल इंटू डी बाय डी टी ऑफ, हा काय लिहिणार मी? व्ही सी बाय आर प्लस व्ही सी इज इक्वल टू ई. मग बघा, एल सी इंटू डी टू व्ही सी बाय डी टी स्क्वेअर प्लस एल बाय आर डी बाय डी टी ऑफ व्ही सी प्लस व्ही सी इज इक्वल टू ई. हे आलं. मग आता काय करूया? एलसी न थ्रू आउट डिवाइड करू आपण सगळ्याला. म्हणजे डी टू व्ही सी बाय डी टी स्क्वेअर प्लस, बघा एलसी ने डिवाइड केलं तर काय येणार? 1 अपॉन आर सी, हा डी व्ही सी बाय डी टी प्लस व्ही सी बाय एल सी इज इक्वल टू ई बाय एल सी, हे येणार असं. ओके, हा आता हे काय टाइम डोमेन मध्ये ह्याचा लॅपलास ट्रान्सफॉर्म घेऊ. टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म, हा काय येणार आहे बघा? ए स्क्वेअर व्ही सी ऑफ एस प्लस 1 अपॉन आर सी एस व्ही सी ऑफ एस प्लस व्ही सी ऑफ एस डिवायडेड बाय एल सी इज इक्वल टू काय लिहिणार मी? ई डिवायडेड बाय एस, ई कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, ई ऑफ एस लिहिणार नाही तुम्ही, इंटू एल सी. ओके, हे झालं असं. मग एक बघा, एस स्क्वेअरचं एक इक्वेशन फॉर्म मध्ये जर मी ह्याच्यात, हा इथंच लिहिलं बघा, काय लिहिलं मी? व्ही सी ऑफ एस, हा एस स्क्वेअर प्लस 1 अपॉन आर सी प्लस 1 अपॉन एल सी, इथं एस आलं, हा एस स्क्वेअर प्लस एस अपॉन आर सी प्लस 1 अपॉन एल सी इज इक्वल टू ई बाय एस इंटू एल सी. ओके, मग व्ही सी ऑफ एस काढूया आपण. हा व्ही सी ऑफ एस इज इक्वल टू काय आलं बघा? ई डिवायडेड बाय एस, किंवा पहिला काय लिहूया? कॉन्स्टंट लिहूया. ओके, एल सी इंटू एस, हा काय आलं इथं? एस स्क्वेअर प्लस
एस अपॉन आर सी प्लस 1 अपॉन एल सी हे आलं. ओके, आता बघा आपल्याला काय काढायचंय, व्हीसी ऑफ एस म्हणजे व्हीसीचं म्हणजे टाइम डोमेन मधलं एक्सप्रेशन काढायचंय, त्याचं अनालिसिस करायचंय. त्याचं अनालिसिस कशावर डिपेंड आहे, त्या डिनॉमिनेटरच्या रूट्सवर डिपेंड आहे. डिनॉमिनेटरचं जे इक्वेशन आहे त्याच्या रूट्सवर डिपेंड आहे. आता काय रूट्स मिळणार आहेत ह्याचे, एक एक तर रूट मिळाला मला. बघा ह्याचं जर रूट काढायचे असतील आपल्याला या डिनॉमिनेटरच्या इक्वेशनचे, तर काय करतो आपण, हे डिनॉमिनेटर 0 ला इक्वेट करतो. म्हणजे बघा एल सी एस आणि एस स्क्वेअर प्लस एस अपॉन आर सी प्लस 1 अपॉन एल सी हे 0 ला इक्वेट केलं. आता ह्याच्यात एक तर रूट मिळाला मला, एस इज इक्वल टू 0. एस इज इक्वल टू 0 हा तर मिळाला. बाकीचे ह्याचे इक्वेशन काढायचे आपल्याला, ह्याचे रूट शोधायचे. ठीक आहे, एस स्क्वेअर प्लस एस अपॉन आर सी प्लस 1 अपॉन एल सी इज इक्वल टू 0. ह्याचे रूट्स काढायचे. आता ह्याचे रूट्स कसे काढणार बघा. हा, आता थोडस मी तुम्हाला ट्रॅडिशनल मेथडने शिकवत नाही. हा पॉइंट जरा जोडतो मी तुम्हाला. कोणत्या पॉइंटशी, आपण कंट्रोल सिस्टम मध्ये एक कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन बघणार आहे. ठीक आहे, ए स्क्वेअर प्लस 2 जीटा ओमेगा एन एस प्लस ओमेगा एन स्क्वेअर. ओके, ओमेगा एन स्क्वेअर हे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे. ठीक आहे, ओके. आता ओमेगा एन काय आहे त्याच्यात, ओमेगा एन म्हणजे 1 अपॉन अंडर रूट एल सी. हा, आणि झिटा म्हणजे काय आहे, तर डॅम्पिंग रेशो आहे. झिटा म्हणजे काय, डॅम्पिंग रेशो. आता डॅम्पिंग रेशोवर काय डिपेंड असतं बघा, की तुमचं जे सर्किट आहे त्या सर्किटचं ऑसिलेशन कसे होणार आहेत हे डिपेंड असतं. मग तुम्हाला त्याच्या आधी थोडस बॅकग्राऊंड सांगतो. ह्या इक्वेशनचं अनालिसिस करायच्या आधी थोडस बॅकग्राऊंड सांगतो काय आहे ते. हे बघा, आता ह्या इक्वेशनला जर कम्पेअर केलं तुम्ही, बघा कम्पेअर, हे कम्पेअर केलं आणि ह्याला हे कम्पेअर केलं. ठीक आहे, कम्पॅरिझन केलेला, मग ह्याच्यातनं काय दिसलं मला, ओमेगा एन दिसला. ओमेगा एन इज इक्वल टू 1 अपॉन किंवा ओमेगा एन स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन एल सी. म्हणजे त्याच्यावरून काय आला, ओमेगा एन इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट एल सी हे झालं. ठीक आहे, मग झिटाची व्हॅल्यू आता काय आहे त्यातनं बघायचं. आणि झिटा म्हणजे काय आहे ऍक्च्युली, डॅम्पिंग रेशो म्हणजे काय. ओके, तर बघा झिटा म्हणजे हा काय, डॅम्पिंग रेशो. ओके, आता हा काय सांगतोय बघा, हा झिटा म्हणजे काय सांगतोय, झिटा इज इक्वल टू 1 जर असेल तर याला आपण म्हणतो क्रिटिकली डॅम्प. क्रिटिकली डॅम्प. झिटा इज इक्वल टू 0 असेल तर याला आपण म्हणतो अनडॅम्प. अनडॅम्प. ओके, म्हणजे डॅम्पिंगच होत नाही. आणि डॅम्पिंग म्हणजे काय ते पण सांगतो. डॅम्पिंग म्हणजे ऑसिलेशन्स डॅम्प आउट होतात, म्हणून आपण डॅम्पर वाइंडिंग बघितलं ना, जे वाइंडिंग ऑसिलेशन्स कमी करते. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, डॅम्पर वाइंडिंग. तसंच ते डॅम्पिंग रेशो आहे तो काय करतो, ऑसिलेशन्सला डॅम्प आउट करतो, कमी कमी करतो. आता त्याच्या व्हॅल्यूवर बघा कसं ठरतंय, झिटा इज इक्वल टू 1 म्हणजे क्रिटिकली डॅम्प, झिटा इज इक्वल टू 0 म्हणजे अनडॅम्प, झिटा ग्रेटर दॅन 0 सॉरी झिटा ग्रेटर दॅन 1 हा काय असतोय, झिटा ग्रेटर दॅन 1 म्हणजे ओव्हर डॅम्प. ओव्हर डॅम्प. आणि झिटा लेस दॅन 1 म्हणजे काय असतो, अंडर डॅम्प.
अंडर डॅम. तर हे आहे. आता हे आपण कंट्रोल सिस्टम मध्ये बघणार आहे, पण त्याचाच संबंध इथं पॉवर सिस्टम मध्ये पण यायला लागलाय. आणि कसं असतंय, ह्या गोष्टी असं रिलेट करून शिकलं ना, तर थोडस सोपं जातंय आपल्याला. म्हणून मी ट्रॅडिशनल मॅथमॅटिक्सच्या वेनं हे म्हणजे इक्वेशन एक्सप्लेन नाही केलं, थोडंसं तुम्हाला कंट्रोल सिस्टम मध्ये घेऊन गेलं. आणि कंट्रोल सिस्टम मधलं जे कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन आहे, म्हणजे ते कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन आहे, त्याच्यावरनं आपल्याला अनालिसिस भरपूर करता येतं. त्यामुळे ते इक्वेशन इथं आपण वापरू शकतो इथे कम्पेअर करायला. मग बघा, ह्याचा अर्थ काय ह्या गोष्टीचा? तर जिटा इज इक्वल टू 1 असेल तर याला आपण म्हणतो क्रिटिकली डॅम्प. क्रिटिकली डॅम्प म्हणजे जर समजा मला एक रिस्पॉन्स आहे माझा, म्हणजे मला इथपर्यंत पोहोचायचंय, हा माझा फायनल रिस्पॉन्स आहे. आणि जर सिस्टम मध्ये क्रिटिकली डॅम्प असेल तर ती फायनल रिस्पॉन्सला कशी पोहोचते, अशी पोहोचते एकदम क्रिस्प. ठीक आहे, असं. ओके. अनडॅम्प्ड असेल म्हणजे माझ्या सिस्टम मध्ये डॅम्पिंगच नाही, आता माझ्या सिस्टम मध्ये डॅम्पिंगच नाही, त्यावेळी बघा हे काय होते, ही सिस्टम माझी ही अशी ऑसिलेट होत राहते. ओके. आणि ते ऑसिलेशन काय असतात, नॅचरल फ्रिक्वेन्सीचे ऑसिलेशन त्याचे. म्हणजे हे ओमेगा एन इज इक्वल टू अंडर रूट 1 अपॉन अंडर रूट एलसी. ओमेगा एन इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट एलसी. तर ते ऑसिलेशन असतात. ओव्हर डॅम्प म्हणजे काय? ओव्हर डॅम्प म्हणजे समजा तुमची अशी सिस्टम आहे, हे तुम्हाला फायनली या पॉइंटला पोहोचायचं आहे, ही पोहोचताना अशी पोहोचणार आहे, एकदम स्लो पोहोचणार आहे, टाइम जास्त घेणार. ठीक आहे. आणि अंडर डॅम्प म्हणजे काय? अंडर डॅम्प म्हणजे हे बघा, यस इथपर्यंत पोहोचायचं आहे, तर अंडर डॅम्प म्हणजे हे असं. ओके. ऑसिलेशन्स येणार आहेत. तर बघा ह्याच्यावरून काय लक्षात येतं तुम्हाला? पहिला बघा, जिटा इज इक्वल टू क्रिटिकली डॅम्प. आता हे थोडस समजून घ्या, कसं इक्वेशन त्याची वेव्हफॉर्म आहे ना, ती वेव्हफॉर्म कशी बिहेव करते. म्हणजे आपल्या ह्या रेजिस्टन्स स्विचिंग मध्ये त्याचा काय यूज आहे हे बघायचं आपल्याला. तर जिटा इज इक्वल टू 1 असेल तर काय होणार आहे, तुमचं जे बघा, यालाच मी थोडस पुढे घेऊ का, हे कळालं तुम्हाला? या वेव्हफॉर्म अशा आहेत त्या. थोडस मी अजून याला बघा असं सांगतो. जिटा इज इक्वल टू 1, जिटा इज इक्वल टू 0, जिटा ग्रेटर दॅन 1 आणि जिटा लेस दॅन 1. ओके. हा, याला काय म्हटलं? क्रिटिकली डॅम्प. याला काय म्हटलं? अनडॅम्प. याला म्हटलं ओव्हर डॅम्प. याला म्हटलं अंडर डॅम्प. ठीक आहे. याला फक्त अंडर डॅम्प. ओके. हे अनडॅम्प. ठीक आहे, याच्यात कन्फ्युजन करून घेऊ नका. आणि ह्याचे वेव्हफॉर्म कसे सांगितले मी, बघा, यस हे फायनल रिस्पॉन्स आहे, हे हे बघा, क्रिटिकली डॅम्पला सिस्टम अशी एकदम क्रिस्प, ही ऑसिलेटच होत राहणार आहे अशी. ठीक आहे. ही ओव्हर डॅम्पला हे असे एकदम स्लगिश असते आणि हे ऑसिलेशन येणार असं. ओके. तर हे असे जिटाच्या नुसार त्याचे सिस्टम त्याच्या स्टेडी स्टेटला पोहोचत्या कशी, त्याचा हा म्हणजे त्याचं रिलेशन आहे तसं. ह्याला तुम्ही कसं समजून घेणार? पहिल्या क्रिटिकली डॅम्प मध्ये समजा यंग मुलं असत एकदम, ठीक आहे, एकदम 20, 21, 22 वर्षाच्या एज मधले असतात बघा ती मुलं. गाडी चालवताना कसं चालवतात एकदम, समजा त्याला 50-60च्या स्पीडला न्यायचं, गाडीवर पळत 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 येणार, बसणार, त्याच फ्लो मध्ये गाडी स्टार्ट एकदम स्पीडला, 60च्या स्पीडला.
असं बघितली का कसलं स्मूथ झालं एकदम, डायरेक्ट 60च्या स्पीड, का नाही? हा, त्यानंतर बघा इथं या, ह्याला सांगतो नंतर. इथं या, ही जरा म्हातारी माणसं असतील, ठीक आहे? कशी असतात ती? स्लो येणार एकदम, डुगु 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 स्लो. गाडीवर बसणार, पहिला तोल सांभाळणार, मग गाडीचा स्टार्टर कुठे शोधणार, ते स्टार्टर मारणार, आणि मग हळूहळू हळूहळू हळू स्पीड वाढवणार. 1 2 3 या रेटनं स्पीड वाढणार आहे. 1 2 3 4 5. इथं कसा वाढतोय वर? डायरेक्ट 60. ओके, 20 40 60, ठीक आहे? हे ओव्हर डॅम. अंडर डॅम मुली आहेत, गाडी चालवायला लागल्यात, स्टार्टर मारला, क्विक एकदम, थोडस स्पीड पुढं, परत जोरात कमी केलं, परत वाढवलं, परत असं धक्के खात 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 मग नॉर्मल स्पीडला येते ना. ओके, ते अंडर डॅम, ठीक आहे? म्हणजे तिथे थोडेसे ऑसिलेशन आहेत. आणि अनडॅम्प मध्ये कुणाला घालाल तुम्ही? ओके, कोण आहे जे धडपडणार नाही, सुरुवातीला शिकायचेच पोझिशन आहे, आता शिकणार आहे त्यावेळी, शिकायच्या वेळेला बघा एकदा स्पीड वाढते कमी होते, वाढते कमी होते, वाढते कमी होते, वाढते कमी, सुरुवातीची फेज आहे. तुम्ही 4 व्हीलर शिकायला गेला त्यावेळी त्याला जाणवते ही ऑसिलेशन, जो शिकवणार असेल त्याला जाणवते. अनडॅम्प, डॅम्पिंग असं आहे ना, काय तुम्ही स्पीड वाढवताय, तो कमी करतोय, एक जो आहे शेजारी बसलेला शिकवणारा, वाढतच कमी करतो, वाढतच कमी करतो, हे असंच चाललंय. आणि पहिले 1 2 3 मिनिटं हे असंच होते, वाढते कमी होते, वाढते कमी, ते अनडॅम्प. कळालं? आता हे आपल्या त्या वेवफॉर्म मध्ये, ते जी पाठीमागे दाखवलेली वेवफॉर्म आहे, त्या वेवफॉर्म मध्ये त्याचा काय उपयोग आहे बघा. हे जे आहे, ही बघितली तुम्ही वेवफॉर्म, ही बघितली बघा, ही वेवफॉर्म, ही तुम्हाला सांगितली ना, ज्यावेळी आर्क एक्सटिंग्विश होतो या पॉइंटला, आर्क एक्सटिंग्विश झाल्यानंतर हे जे व्होल्टेज आहे, हे आर्क व्होल्टेज आता सिस्टम व्होल्टेजला जाऊन मिळणार आहे, ठीक आहे? तर ते मिळायची पद्धत कशी आहे बघा आता इथं, ते ह्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल. आता जर क्रिटिकली डॅम्प असेल बघा, ओके, आणि समजा हे असं व्होल्टेज आहे, ओके, ओके, हे असं हे सिस्टम व्होल्टेज आहे, डॉटेड जे दाखवलं ते सिस्टम व्होल्टेज आहे. आणि त्या व्होल्टेजला सिस्टम पोहोचणार कशी आहे बघा, ते आपण दाखवू या निळ्या कलर दाखवू, ठीक आहे? हे बघा, आता काय क्रिटिकली डॅम्प, इथं आल्या, इथं सिस्टम रिस्टोर होणार आहे, म्हणजे आर्क एक्सटिंग्विश झालाय, इथनं एकदम असं स्मूथ ही अशी सिस्टम व्होल्टेजला पोहोचते. ओके, हे सिस्टम व्होल्टेजला असं पोहोचते. इथं बघा आर्क एक्सटिंग्विश झालाय, आर्क एक्सटिंग्विश झाला, इथनं डायरेक्ट जम्प मारलं सिस्टम व्होल्टेजला, आणि सिस्टम व्होल्टेज आता फॉलो केलं ते, ठीक आहे? हे असं. ओव्हर डॅम्पला काय होतंय? ओव्हर डॅम्पला समजा इथं फॉल्ट क्लिअर झालाय, ओव्हर डॅम्पला काय होते, ते असं येते, उशीर लागतो त्याला तिथं पोहोचायला. ओके, हे असं उशिरा येते, असं तिरकं होते. ओके, अंडर डॅम्पला काय होते? अंडर डॅम्पला बघा, जर इथं फॉल्ट क्लिअर झाला तर अंडर डॅम्पला
यास पीक व्होल्टेज आलं तेच बघा इथं इथं कम्पेअर केलं ना तुम्ही तेव्हा काय इथं कम्पेअर केलं बघा इथं ऑसिलेशन येतात 100 अँपला ऑसिलेशन आले तसेच इथं ऑसिलेशन येतात आणि हे पीक येते त्यालाच आपण कंट्रोल सिस्टम मध्ये पीक ओव्हरशूट म्हणतोय पीक ओव्हरशूट तसंच इथं हे ओव्हरशूट येते आणि ह्यालाच आपण काय म्हणतोय रिस्ट्रायकिंग व्होल्टेज हेच रिस्ट्रायकिंग व्होल्टेज आहे हे जे ओव्हरशूट आलेत तेच रिस्ट्रायकिंग व्होल्टेज आहे ओके हे असं आणि अनडॅम्पडला बघा तुम्ही इथं आर्क एक्सटिंग्विश झालाय हे ऑसिलेशन हे असे ऑसिलेशन कंटिन्युअसली येत राहतात ठीक आहे जसं ती सिस्टम ची फ्रिक्वेन्सी आहे ना तशा पद्धतीने ते ऑसिलेशन येतात जशी आपली सायनोसॉइडल वेव्ह आहे त्या सायनोसॉइडल वेव्हला अशा पद्धतीने ते ऑसिलेशन येत राहतात कंटिन्युअसली जर अनडॅम्प्ड असेल तर ओके एल एन सी ऑसिलेशन म्हणजे ती एनर्जी बॅक अँड फोर्थ ऑसिलेट होत राहणार आहे अशा पद्धतीने आणि हे असंच कुठं बघितलं ह्या पद्धतीचं आपण करंट चॉपिंग मध्ये बघितलं ना इंडक्टिव्ह करंट जर इंटरप्ट केला आपण तर ते ह्या पद्धतीनं असे वेव्हफॉर्म येते हे कळाल तुम्हाला तर ह्यासाठी त्या आर ची व्हॅल्यू शोधायची असते ओके यासाठी त्या आर ची व्हॅल्यू आपल्याला काढायची मग बघा आपण सुरुवात करूया ते इक्वेशन मिळालं मला हा अरे बघा हे इक्वेशन मिळालं कुठे गेलो आपण इथपर्यंत आलो होतो ओके हा ह्याच्यात बघा ओमेगा एन मिळाला मला आणि अजून जर कम्पेअर केलं आता बघा हे जर कम्पेअर केलं 2 जीटा ओमेगा एन इज इक्वल टू 1 अपॉन आर सी आले आणि ओमेगा एन म्हणजे 1 अपॉन अंडर रूट एल सी आले ठीक आहे मग ते मी आता कंपॅरिझन करून ते इक्वेशन पुढे लिहितो ओके हा बघा ऍज वी नो characteristic equation is equal to a square plus 2 zeta omega ns plus omega n square is equal to 0 आणि काय म्हणे रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन त्याला पण आपण कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनच म्हणतोय कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन इज इक्वल टू काय लिहिलं आपण बघा एस स्क्वेअर प्लस 1 अपॉन आर सी इंटू एस प्लस 1 अपॉन एल सी इज इक्वल टू 0 ओके हे 1 हे 2 याला आपण म्हणू कम्पेअर मग काय मिळालं मला ओमेगा एन मिळाला 1 अपॉन अंडर रूट एल सी त्यानंतर बघा काय मिळालं 2 झेटा ओमेगा एन इज इक्वल टू काय मिळाला 1 अपॉन आर सी मग मला काय काढायचंय झेटा काढायचंय ठीक आहे मग काय आला बघा हा इंटू 1 अपॉन अंडर रूट एल सी आला इज इक्वल टू 1 अपॉन 2 आर सी 2 इकडे पाठवलं खाली ह्या रूट एल सी ला वर पाठवतो मग बघा झिटा काय आला हा 1 अपॉन 2 आर सी आणि इथं आलं रूट एल सी मग हे सी आणि हे रूट सी कॅन्सल होणार डिनॉमिनेटरला काय येणार बघा हे येणार आणि ही आली झिटाची व्हॅल्यू ठीक आहे याच्यावरून आपण सगळे आता एक्झामचे क्वेश्चन्स बघू शकतो आता काय करूया आपण पहिलीच केस बघू झिटा इज इक्वल टू 1 झिटा इज इक्वल टू
1 हे काय असते? जिटा इज इक्वल टू 1 म्हणजे क्रिटिकली डॅम, करेक्ट? क्रिटिकली डॅम. आता क्रिटिकली डॅम आपल्याला काय काढायचं बघा, ती विसरू नका. आपल्याला आर ची व्हॅल्यू काढायची ना, आर ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे ह्याच्यावरून आर ची व्हॅल्यू काय येणार? जिटा इज इक्वल टू 1 इज इक्वल टू 1 अपॉन 2r अंडर रूट एल बाय सी. मग आर ची व्हॅल्यू काय येणार याच्यात ना? आर इज इक्वल टू, आर इकडे पाठवला, आर इज इक्वल टू 1 अपॉन 2 अंडर रूट एल सी. ओके, ही आली आर ची व्हॅल्यू. आणि ही कशासाठी असणार आहे? क्रिटिकली डॅम साठी आर ची व्हॅल्यू ही अशी मिळाली. ओके, मग जर मी समजा मला एल माहिती आहे, मला सी माहिती आहे, आर जर मी ह्या व्हॅल्यू एवढं ठेवला, या व्हॅल्यू एवढा जर ठेवला आर, तर त्यावेळी माझा रिस्पॉन्स कसा येणार त्या वेव्हफॉर्मचा? बघा, ही मला अशी वेव्हफॉर्म मिळणार आहे. त्याच्यात पीक व्हॅल्यू मिळणार आहे का व्होल्टेजची? रिस्ट्रायकिंग व्होल्टेज येणार आहे का त्यात? नाही, ते वाढणारच नाही. सिस्टम व्होल्टेज एवढंच आहे. आणि आपण जे इन्सुलेशन डिझाईन करतो किंवा डायलेक्ट्रिक स्ट्रेंथच्या मीडियमचे ठेवतो ब्रेकरमध्ये, ते मीडियम तर आपलं सिस्टम व्होल्टेज तर हँडल करू शकतं इझिली. ठीक आहे, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामुळे सिस्टम व्होल्टेजला गेलं तर तिथं आर्क रिस्ट्राईक व्हायचा प्रॉब्लेमच नाही. परत जर ती व्हॅल्यू सिस्टम व्होल्टेजच्या वर जात असेल, तर मग आपल्याला विचार करायची गरज आहे ना, की रिस्ट्रायकिंग व्होल्टेज ग्रेटर दॅन डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ मीडियम, देन आर्क रिस्ट्राईक, लेस दॅन, देन आर्क विल नॉट स्ट्राईक असं. पण जर ते सिस्टम व्होल्टेजला डायरेक्ट जात असेल, आरची व्हॅल्यू तेवढी ठेवली, तर काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला. ओके, म्हणजे बघा, ही आपल्याला एकदम थ्रेशोल्ड व्हॅल्यू मिळाली त्याची. ही जी व्हॅल्यू मिळाली ती आर ची व्हॅल्यू मिळाली, आर इज इक्वल टू 1/2 अंडर रूट एल सी. मग त्यानंतर बघा पुढं, जिटा इज इक्वल टू 1/2r अंडर रूट एल सी. आता अजून बाकीचे व्हॅल्यू काढायचे आपल्याला. जिटा लेस दॅन 1, जिटा लेस दॅन 1. मग जिटा लेस दॅन 1 असेल तर बघा, लेस दॅन 1 टाकलं मी, लेस दॅन 1 असेल तर ही जिटाची व्हॅल्यू आहे ना, ती लेस दॅन 1. मग आर ची व्हॅल्यू काय येणार? 1/2 अंडर रूट एल सी लेस दॅन आर. ओके, आणि ही काय येणार आहे? हे काय होतं? लेस दॅन 1 म्हणजे आणि ही आर ची व्हॅल्यू बघा, आर म्हणजे आर ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1/2 अंडर रूट एल सी असं असेल तर याला आपण काय म्हणतो? अंडर डॅम. याला आपण काय म्हणतो? अंडर डॅम. जर आर ची व्हॅल्यू ग्रेटर असेल ह्या व्हॅल्यू पेक्षा, दॅट इज फॉर अंडर डॅम. ओके, आणि अंडर डॅम मध्ये काय येणार आहे? रिस्ट्रायकिंग व्होल्टेज येणार आहे ना, पीक येणार आहे त्याचा अंडर डॅम मध्ये. ठीक आहे, तसंच बघा, जिटा ग्रेटर दॅन 1 म्हणजे काय आहे? ओव्हर डॅम. जिटा ग्रेटर दॅन 1 ओव्हर डॅम. जिटा ग्रेटर दॅन 1 ओव्हर डॅम असेल तर बघा, त्या व्हॅल्यूला जिटाची व्हॅल्यू काय? 1/2r अंडर रूट एल सी ग्रेटर दॅन 1 करा. मग आर ची व्हॅल्यू काय आली बघा, आर हे आर इकडे पाठवलं तर आर लेस दॅन, ठीक आहे, आर लेस दॅन 1/2 अंडर रूट एल सी हे असं आलं. आणि हे कशासाठी? हे कशासाठी? ओव्हर डॅम. हे ओव्हर डॅम साठी. कळालं? हे ओव्हर डॅम साठी. आणि आता जर समजा जिटा इज इक्वल टू 0 असेल, जिटा इज इक्वल टू 0 असेल तर तिथं काय येणार आहे बघा, जिटा इज इक्वल टू 0
इज इक्वल टू 1/2R √LC. जिथं 0 कधी येणार आहे सांगा? R इन्फिनिटी. करेक्ट. R इज इक्वल टू इन्फिनिटी. आणि हे कशासाठी असणार आहे? अनडॅम्प्ड साठी. अनडॅम्प्ड साठी R इज इक्वल टू इन्फिनिटी. कळालं इथपर्यंत? ठीक आहे. आणि R इज इक्वल टू इन्फिनिटी असेल तर फ्रिक्वेन्सी काय येणार आहे त्याची? फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन काय येणार? हा हो सांगा की. हे येणार ओमेगा एनच आहे ते. 2π तिकडे ओमेगा एन ते FN म्हणायचं. हे येणार फ्रिक्वेन्सी ऑफ अनडॅम्प्ड ऑसिलेशन. फ्रिक्वेन्सी ऑफ अनडॅम्प्ड ऑसिलेशन. फ्रिक्वेन्सी ऑफ अनडॅम्प्ड ऑसिलेशन. आता असं म्हटलं तर बघा आपण इथं डॅम्प्ड बघायला लागलो. ठीक आहे. अंडर डॅम्प आहे, ओव्हर डॅम्प आहे. अंडर डॅम्प मध्ये मला ऑसिलेशन दिसतात. म्हणजे अजून एक ह्यातला पॉइंट आहे की फ्रिक्वेन्सी ऑफ डॅम्प्ड ऑसिलेशन काय असणार आहे. ठीक आहे. तर तो पण एक फॉर्म्युला आहे ह्याच्यात. म्हणजे कुठली फ्रिक्वेन्सी बघा, कुठली फ्रिक्वेन्सी? ही जी फ्रिक्वेन्सी आहे हे बघा, ही ह्याला काय म्हणतो आपण? फ्रिक्वेन्सी ऑफ डॅम्प्ड ऑसिलेशन. डॅम्प्ड ऑसिलेशन. फ्रिक्वेन्सी ऑफ डॅम्प्ड ऑसिलेशन. अंडर डॅम्प आहे पण स्टील डॅम्प आहे ना, थोडस डॅम्प आहे ते. जेवढं डॅम्पिंग पाहिजे त्याच्यापेक्षा कमी व्हॅल्यू आहे त्याची. अंडर डॅम्प आहे तर फ्रिक्वेन्सी ऑफ डॅम्प्ड ऑसिलेशन मग काय येते बघा, FD. याची व्हॅल्यू येते 1/2π इंटू असं लिहू आपण. 1/√LC मायनस 1/2RC ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. जरा बघा हे झालं का लिहायला? तिकडे जागा आहे का? जरा इथं असं व्यवस्थित लिहू. फ्रिक्वेन्सी ऑफ डॅम्प्ड ऑसिलेशन FD काय लिहितो आपण? 1/2π आणि टोटल अंडररूट 1/LC मायनस 1/2RC ब्रॅकेट स्क्वेअर. फ्रिक्वेन्सी ऑफ डॅम्प्ड ऑसिलेशन. कळलं? ह्या गोष्टी एक्झामच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. तुम्हाला हे पाठ पाहिजे, माहित पाहिजे. कळालं का? ठीक आहे. ओके. हे बघितलं आपण पर्टिक्युलर डॅम. हे बघितलं. आता हे बघू. ठीक आहे. आता बघा पुढचा पॉइंट आहे हा. इथपर्यंत झालं. हे डिस्कशन होतं आपलं, महत्वाचं डिस्कशन होतं. ह्याच्यात तुम्हाला काय काय माहित पाहिजे? एक कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन माहित पाहिजे. कोणतं? रूट्स. ऍक्च्युअल जे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आले ते माहित पाहिजे RLC मधलं. त्यानंतर झिटाचे व्हॅल्यू माहित पाहिजे तुम्हाला. म्हणजे डॅम्प, अनडॅम्प, ओव्हर डॅम्प, क्रिटिकली डॅम्प हे त्याच्या वेव्हफॉर्म. आणि फ्रिक्वेन्सी ऑफ डॅम्प्ड ऑसिलेशन आणि फ्रिक्वेन्सी ऑफ अनडॅम्प्ड ऑसिलेशन हे असं माहित पाहिजे. ठीक आहे. मग आता पुढचा पॉइंट आहे आपला हा पॉइंट झाला की आपला सिलेबस कन्क्लूड, म्हणजे आपला सिलेबस नाही सॉरी आपला हा सब्जेक्ट कन्क्लूड होतोय. तर पहिला बघा पॉइंट आहे रेटिंग ऑफ सर्किट ब्रेकर. तर सर्किट ब्रेकरचं रेटिंग कसं ठरवलं जाते? तर बघा त्याचं ब्रेकिंग कपॅसिटी. म्हणजे रेटिंग ऑफ सर्किट ब्रेकर मधले हे पॉइंट आहेत. काय काय असतं त्याचं? ब्रेकिंग कपॅसिटी त्याची. म्हणजे ब्रेकिंग कपॅसिटी म्हणजे सर्किट ब्रेकर किती करंट ब्रेक करायला केपेबल आहे. ठीक आहे. आणि तो काय असतो? 3 फेज फॉल्ट करंट असतो तो. 3 फेज फॉल्ट करंट तेवढा ब्रेक करायला केपेबल पाहिजे. मॅक्सिमम त्याचं रेटिंग ते असतं. आणि ते एक्सप्रेस कसं केलेलं असते बघा, किलो अँपियर किंवा MVA मध्ये एक्सप्रेस केलेलं असते. ओके.
कपॅसिटी म्हणलं की एमव्हीए मध्येच येतं. कपॅसिटी जर वापरलं तर एमव्हीए मध्येच एक्सप्रेस केलं जाते. त्यानंतर बघा मेकिंग कपॅसिटी. पुढं मेकिंग कपॅसिटी म्हणजे कोणत्या करंटला किंवा कोणत्या पॉवरला सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट परत जोडले जातात. दिस इज कॉल्ड मेकिंग कपॅसिटी. ओके, ते का गरजेचं असते? कारण बघा, फॉल्ट झाला, ज्यावेळी फॉल्टी कंडिशन असते त्यावेळी ह्यूज करंट फ्लो होत असते आपल्या सर्किट ब्रेकर मधनं. म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेस आहे तिथं. म्हणजे काय होतंय, करंट आपण ब्रेक करतोय त्यावेळी इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेस येतो कॉन्टॅक्ट्सवर आणि परत मेक होतो त्यावेळी इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्ट्रेस येतो, म्हणजे करंट फ्लो होतो त्यावेळी इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्ट्रेस येतो. आणि अशा वेळेला आपल्याला ब्रेकर कॉन्टॅक्टची मेकिंग कपॅसिटी पण माहित असणं गरजेचं आहे. त्याची कपॅसिटी किती पॉवरला किंवा किती इलेक्ट्रोमॅग्नेटिक इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेसला तो परत कॉन्टॅक्ट त्याचे जोडायला केपेबल आहे. समजलं? ती कपॅसिटी पण आपल्याला माहित पाहिजे. ती कपॅसिटी म्हणजे कोणती असते? ती मेकिंग कपॅसिटी. ही असते मेकिंग कपॅसिटी. ओके, त्यानंतर बघा अजून असते शॉर्ट टाइम करंट रेटिंग. त्याचं शॉर्ट टाइम करंट रेटिंग म्हणजे आता जेवढा फॉल्ट करंट आहे म्हणजे किती मॅक्सिमम फॉल्ट करंट ब्रेकरच्या कॉन्टॅक्ट मधनं जाऊ शकतो शॉर्ट ड्युरेशन साठी. ठीक आहे, शॉर्ट ड्युरेशन साठी किती मॅक्सिमम जाऊ शकतो. आता बघा कसं असते, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो त्याचं. समजा एक काय म्हणूया, समजा एक सिस्टम व्होल्टेज आपण घेतलं 100 व्होल्ट घेतलं. ठीक आहे, 100 व्होल्ट. या 100 व्होल्टला ब्रेकरच्या कॉन्टॅक्ट मधून समजा 1000 अँपियर करंट जाऊ शकतोय. 1000 अँपियर करंट जाऊ शकतो. आणि किती वेळेसाठी जाऊ शकतो? समजा फॉल्ट करंट आहे आणि हा कंटिन्युअस जाऊ शकतो. कंटिन्युअस म्हणजे आपण असं म्हणू 30 मिनिट साठी गेला तरी आपल्या ब्रेकरच्या कॉन्टॅक्टला काय प्रॉब्लेम होत नाही 30 मिनिट साठी. आता 30 मिनिट्स म्हणजे किती झालं ते सेकंड मध्ये? 30 इंटू 60 म्हणजे 1800 सेकंद. 1800 सेकंद, बरोबर आहे. आता समजा मला काय करायचंय, मला आता ह्याचं शॉर्ट ड्युरेशन रेटिंग काढायचंय. शॉर्ट ड्युरेशन रेटिंग म्हणजे समजा 5 सेकंदासाठी 100 व्होल्टला 5 सेकंदासाठी किती करंट जाणार आहे, किती करंट जाणार आहे हे काढू शकता तुम्ही. बघा 100 ला 100 कॅन्सल झालं, या 5 ने ह्याला डिवाइड करा, किती येतं ते? 5 ने डिवाइड केलं तर बघा 1800 भागिले 5, 5 त्रिक 15, 360. आता 360 गुणिले 1000, 360 गुणिले 1000 म्हणजे किती आलं? किती आलं? 360 किलो अँपियर. 360 किलो अँपियर म्हणजे बघा, जर ब्रेकरचे कॉन्टॅक्ट या साठी डिझाईन केले असतील म्हणजे 1000 अँपियर ब्रेकरच्या कॉन्टॅक्ट मधून 1800 सेकंदासाठी जर फ्लो होत असेल स्टेडीली नॉर्मली विदाउट डॅमेजिंग कॉन्टॅक्ट, तर आपण असं म्हणू शकतोय 360 किलो अँपियर 5 सेकंदासाठी त्याच्यात फ्लो होऊ शकतो. ठीक आहे, तर हे असं कॅल्क्युलेट करतो शॉर्ट ड्युरेशन रेटिंग. आणि त्याचं शॉर्ट ड्युरेशन रेटिंग काय पाहिजे? चांगलं पाहिजे. त्याचं बघा काय म्हणले, शॉर्ट टाइम करंट रेटिंग. सीबी मस्ट कॅरी फॉल्ट करंट फॉर शॉर्ट ड्युरेशन 1 to 3 सेकंड विदाउट डॅमेज बेस्ड ऑन थर्मल इफेक्ट्स आणि मेकॅनिकल स्ट्रेंथ. ह्याच्यावर ते डिपेंड असतं. कळलं? त्यानंतर बघा रेटेड व्होल्टेज काय, लाईन टू लाईन आरएमएस व्हॅल्यू. त्याची रेटेड व्होल्टेज काय असते? लाईन टू लाईन आरएमएस व्हॅल्यू. आणि युजली ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सिस्टम नॉमिनल व्होल्टेज. रेटेड करंट किंवा कंटिन्युअस करंट त्याचा ओके आरएमएस व्हॅल्यू आहे त्याची. ठीक आहे, कंटिन्युअस करंट. त्यानंतर बघा पुढे काय म्हणले, रेटेड फ्रिक्वेन्सी. रेटेड फ्रिक्वेन्सी
ते पण माहिती काय ह्यात काय सांगाल पाहिजे रेटेड फ्रिक्वेन्सी. ओके, पुढे बघा. हा, पुढे काय आहे, 7वा पॉईंट आहे त्याचा. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, नंबर ऑफ ऑपरेशन्स. ब्रेकरच्या बाबतीत त्याचे नंबर ऑफ ऑपरेशन्स पण त्याच्या रेटिंगवर, म्हणजे सर्किट ब्रेकरचं जे रेटिंग असतं ना, त्या रेटिंगवर मेन्शन केलेलं असतं त्याचे नंबर ऑफ ऑपरेशन्स किती होणार. आणि नंबर ऑफ ऑपरेशन्स म्हणजे त्यांनी डिफाईन केले बघा. म्हणणं काय आहे त्यांचं नंबर ऑफ ऑपरेशन्स म्हणजे एकदा ओपनिंग आणि एकदा मेकिंग जर झालं, क्लोजिंग ऑफ कॉन्टॅक्ट झालं, तर ते एक ऑपरेशन. आणि असे त्याचे ऑपरेशन्स पण डिफाईन केलेले असतात ब्रेकरच्या नेम प्लेटवर. ओके, ब्रेकरचं जे नेम प्लेट असतं त्याच्यावर. आणि त्यानंतर बघा ऑपरेटिंग ड्युटी त्याची. ऑपरेटिंग ड्युटी आता हा एक थोडासा पॉइंट आहे बघा. यात कसं असते, हे पण मेन्शन केलेलं असते. आपले जे ब्रेकर डिझाईन केलेले असतात ना, ते ब्रेकर ऑटो रिक्लोजिंग साठी पण डिझाईन केलेले असतात. आता ऑटो रिक्लोजिंग म्हणजे मी तुम्हाला सांगितलं काय असतं बघा, की एखादा ट्रान्झिएंट फॉल्ट असेल, हा हा ब्रेकर आहे आणि समजा इथं हे असं मोठं झाड आहे. ओके, हे झाड आहे. आता हे जर झाड ह्याला टेकून गेलं परत, तर हे झाड ग्राउंडला टेकलेलं आहे ना, हा, ते त्याला टेकून गेलंय फक्त. मग तेवढ्या ड्युरेशन मध्ये काय होतं, ब्रेकर त्याला फॉल्ट सेन्स करतोय, मग ब्रेकर ट्रिप होतोय, लाईनला ट्रिप केला, पण झाड परत नॉर्मल कंडिशनला आले ना, ते वाऱ्याने टेकलं होतं, परत नॉर्मल कंडिशनला आले, टेकून गेलं ते परत. मग अशा वेळेसाठी बघा, ह्या ब्रेकरनं फॉल्ट सेन्स करून ट्रिप केलंय, पण फॉल्ट तर गेला निघून, त्यावेळी त्यानं परत रिक्लोज झालं पाहिजे. दॅट इज ऑटो रिक्लोजर कन्सेप्ट. म्हणजे बघा, मग त्याचा सिक्वेन्स त्यांनी दिलेला आहे कसा असतं ते. ठीक आहे, हे बघा. आता हे विदाउट ऑटो रिक्लोजर म्हटलं त्यांनी. त्याचा सिक्वेन्स कसा असतो, समजा ब्रेक झाला, फॉल्ट ब्रेक झाला, विदाउट ऑटो रिक्लोजर म्हणजे कोण, मॅन्युअली आपण करतो ते. ओके, म्हणजे फॉल्ट झालाय, ब्रेकर ट्रिप झाला, आपण थोडा वेळ वाट बघतो, आणि तुम्ही ऐकलं असेल ट्रायल घ्या म्हणून सांगतो, आणि एक ट्रायल घ्या, ते मॅन्युअल, त्याला आपण म्हणायचं विदाउट ऑटो रिक्लोजिंग ट्रायल, मॅन्युअल ट्रायल असते. ओके, बरेच आपले जे फॉल्ट असतात आपल्या ह्याच्यातले, ते ट्रान्झिएंट फॉल्ट असतात. ठीक आहे, म्हणजे शॉर्ट ड्युरेशन फॉल्ट असतात, ते एकदा फॉल्ट येते तर निघून जातात ते. एखादा पक्षी टेकला, मोर टेकला त्याला, किंवा माकड जाऊन टेकलं, ते थटून पडतंय परत खाली. ठीक आहे, मग ते शॉर्ट ड्युरेशन फॉल्ट असतात. मग त्यावेळी हा आपण सिक्वेन्स बघा, विदाउट ऑटो रिक्लोजन मॅन्युअल सिक्वेन्स हा फॉलो करतो. ब्रेक झालं पहिला, त्यानंतर 3 मिनिट वाट बघतात, परत एकदा जोडलं जाते त्याला, परत एकदा मेकिंग केलं जाते. ठीक आहे, म्हणजे ब्रेकर कॉन्टॅक्ट क्लोज केले जातात. पण समजा मेक केलेत, परत ब्रेक झाले, ठीक आहे, मग परत 3 मिनिट वाट बघितली जाते. ठीक आहे, 3 मिनिट वाट बघितली जाते, परत एकदा मेक करतात, अजून एकदा ब्रेकर क्लोज करतात, आणि परत जर ब्रेक झाला तर परत मग मेकिंग करत नाही, परत कॉन्टॅक्ट क्लोज करत नाही. आता ठीक आहे, एवढं हे लय लांब दिलं, ऍक्च्युअल रिअल मध्ये एवढं करत नाहीत. रिअल मध्ये समजा एकदाच ट्रायल घेतली जाते, ब्रेक झालाय, 3 मिनिट वाट बघतात, परत एकदा क्लोज करतात ब्रेकर, परत जर ब्रेक झाला बस, परत सेकंड ट्रायल घेतली जात नाही. समजलं का, सेकंड ट्रायल घेतली जात नाही. जर समजा त्याला मग बरंच कागदोपत्री गोष्टी आहेत त्या, जर इन रिटर्न मध्ये आलं समोरच्या पार्टीकडून, ज्यांना तो पॉवर सप्लाय चाललाय, म्हणजे आपण आता ट्रान्समिशन वाले कुणाला पॉवर सप्लाय देतो आपण, डिस्कॉमला, तर डिस्कॉम वाल्यांकडून रिटर्न आलं तर मग तो सेकंड ट्रायल त्याची घेतली जाते. ठीक आहे, नाहीतर घेतली जात नाही. लक्षात आलं हे. आता बघा ऑटो रिक्लोजर मध्ये काय होतंय. ऑटो रिक्लोजर मध्ये पहिला सर्किट ब्रेकर ब्रेक झाला, म्हणजे त्याचे कॉन्टॅक्ट सेपरेट झाले. आता त्याचा डेट टाइम असतो, म्हणजे तो आता डेट टाइम किती दिलाय बघा, 300 मिलीसेकंद. 300 मिलीसेकंदासाठी वाट बघतो तो. कॉन्टॅक्ट ब्रेक झाले, 300 मिलीसेकंदासाठी वाट बघतो, आणि परत स्वतःच क्लोज करतोय तो. ते ऑटोमॅटिक असतं, ते स्वतःच मेकिंग, स्वतःच क्लोज करतोय.
आता समजा परत फॉल्ट असेल तर परत ते ब्रेक होते आणि परत ब्रेक झालं की संपलं, थांबते तिथं. ऑटो रिक्लोजर परत होत नाही, एकदाच ऑटो रिक्लोजर होत, परत होत नाही. ठीक आहे. जर ट्रान्झिएंट फॉल्ट असेल तो एवढ्या वेळात, डेट टाइमच्या एवढ्या वेळात 300 मिली सेकंदात निघून जातोय. समजलं? हे असं असते. ओके. तर हे बघा त्याची ऑपरेटिंग ड्युटी. ओके. आता बघा, आता काय आहे त्यात, आपण पुढचा पॉइंट आहे त्याच्यात. हा बघा, आता आपण हे एक दोन पॉइंट बघतो, सिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी आणि एसिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी. ठीक आहे. आता जर बघा हे जर सांगायचं म्हटलं तुम्हाला थोडस, तर आपला फॉल्ट करंट कसा असतो बघा, IF हा फॉल्ट करंट. ठीक आहे. ज्यावेळी फॉल्ट होतोय त्यावेळी हा करंट असा, हा असा करंट असतोय. ओके. म्हणजे या इन्स्टंटला फॉल्ट झालेला आहे, फॉल्ट करंट आला म्हणजे या इन्स्टंटला T इज इक्वल टू 0 ला फॉल्ट झालाय, T इज इक्वल टू 0 ला फॉल्ट झालाय. ठीक आहे. आणि हा बघा, हा जो करंट आहे इथपर्यंतचा, याला आपण म्हणतो ट्रान्झिएंट करंट. ट्रान्झिएंट करंट. ठीक आहे. आणि हा पुढचा जो करंट आहे म्हणजे ट्रान्झिएंट, हा फॉल्ट करंटच आहे बरं का, फॉल्ट करंटच आहे. ठीक आहे. आणि हा पण फॉल्ट करंटच आहे, बट हा आता स्टेडी झालाय म्हणून याला काय म्हणलं आपण बघा, स्टेडी स्टेट फॉल्ट करंट. स्टेडी स्टेट किंवा सिमेट्रिकल फॉल्ट करंट. सिमेट्रिकल फॉल्ट करंट, स्टेडी स्टेट किंवा सिमेट्रिकल फॉल्ट करंट. आता बघा त्यात मग तुम्हाला ह्या दोन गोष्टी आल्या तिथं. पहिला पॉइंट आलाय सिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी. ओके. सिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी. आता सिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी मध्ये काय आहे बघा, ह्याच्यात सिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी, आता हे ठीक आहे, आरएमएस व्हॅल्यू ऑफ एसी कॉम्पोनंट ऑफ फॉल्ट करंट. हे बघा, हे सिस्टम व्होल्टेज आहे. ठीक आहे. आणि सिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी, टोटल 3 फेज ब्रेकिंग कॅपॅसिटी काढायची आपल्याला, तर 3 इंटू सिस्टम व्होल्टेज इंटू सिमेट्रिकल फॉल्ट करंट. सिमेट्रिकल फॉल्ट करंट. आता जे इंडियन स्टँडर्ड आहे ना आपलं, ते इंडियन स्टँडर्ड सिमेट्रिकल फॉल्ट करंट घेते, त्याच्यानुसार आपण त्याची ब्रेकिंग कॅपॅसिटी काढतोय, त्याच्यानुसार त्याची ब्रेकिंग कॅपॅसिटी काढतो. ठीक आहे. मग हा जो ISY आहे तो बघा काय आहे, सिमेट्रिकल ब्रेकिंग करंट. सिमेट्रिकल ब्रेकिंग करंट. ओके. आता पुढं त्यात एसिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी किंवा एसिमेट्रिकल ब्रेकिंग करंट आलाय. आता तो काय आहे बघा, ह्याच्यात काय म्हणले, आरएमएस व्हॅल्यू ऑफ टोटल फॉल्ट करंट AC प्लस DC कंपोनेंट. आता हा बघा, हा काय आहे, हा आहे DC कंपोनेंट. हा जो शिफ्ट झालेला करंट दिसतो ना, वाढलेला आहे, हा ट्रान्झिएंट फॉल्ट करंट मध्ये ही जी व्हॅल्यू थोडीशी वाढलेली आहे, म्हणजे त्याचा जो मिडल पॉइंट आहे तो वर शिफ्ट झालाय. तो कशामुळे, DC करंट, DC कंपोनेंट, DC कंपोनेंट ऑफ फॉल्ट करंट. ओके. आणि त्याच्यामुळं काय झालंय, तो हा ट्रान्झिएंट रिजन मध्ये फॉल्ट करंटची व्हॅल्यू वाढलेली आहे त्या DC कंपोनेंट मध्ये. समजलं? त्या ट्रान्झिएंट रिजन मध्ये त्या फॉल्ट करंटची व्हॅल्यू वाढलेली. मग त्याच्यावरून आपण काय काढतो, एसिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी काढतो. ठीक आहे. ही एसिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी काढतो. मग त्या एसिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटीला काय घ्यायचं असतं बघा, एसिमेट्रिकल करंट घ्यायचा असतो. एसिमेट्रिकल करंट घ्यायचा असतो, म्हणजे मी इथे सांगितलेलं एसिमेट्रिकल करंट म्हणजे काय, 1.6 इंटू सिमेट्रिकल करंट. 1.6 इंटू सिमेट्रिकल करंट. आता तिथं सिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी म्हटले, पण तिथं
काय ऍक्च्युली जर आपण हे सेपरेट केलं, बघा इथं इथं म्हटलेलं आहे एसिमेट्रिकल करंट म्हणजे 1.6 इंटू सिमेट्रिकल करंट. तर 1.6 कोणता कॉम्पोनंट आलाय, तो डीसी कॉम्पोनंट आहे ना करंट मधला, त्या डीसी कॉम्पोनंटमुळे तो 1.6 फॅक्टर आलाय. आता जे अमेरिकन स्टँडर्ड आहे ना ब्रेकरचं, अमेरिकन स्टँडर्ड हे असिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी मेन्शन करते, पण आपलं इंडियन स्टँडर्ड हे सिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी मेन्शन करते. का? कारण बघा, जर ब्रेकरची कॅपॅसिटी जर वाढली तर त्याची कॉस्ट वाढते, त्याची कॉस्ट वाढते. ठीक आहे, म्हणून आपल्या, आता का मला माहित नाही ते, आपण त्या बाबतीत भरपूर श्रीमंत आहे. तर नॅशनल ग्रीडचा विचार केला, त्यांना जे होणारे डॅमेज आहे ते डॅमेज इतकं कॉस्टली आहे, त्याच्या तुलनेत मला वाटत नाही की थोडेसे पैसे स्पेंड केले तर आपण एसिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी त्याचे ब्रेकर वापरू शकतो. आपण थोडीशी कॉस्ट जास्त जाते पण नाहीत वापरत आपण. आपले जे इंडियन स्टँडर्ड आहे किंवा जे ब्रेकर ते वापरतो आपण, ते सिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटीचे वापरतो. एसिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटीचे अमेरिकन स्टँडर्डचे ब्रेकर असतात आणि ते वापरणं थोडंसं कॉस्टली जाते. ओके, म्हणून बघा इथं काय म्हणले, नोट डिफॉल्ट रेटिंग इज सिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी. हे कळालं? ओके, बघ आता त्यानंतर एक पुढचा पॉइंट आहे, हा पॉइंट महत्वाचा सगळ्यात, मेकिंग कॅपॅसिटी. आता मेकिंग कॅपॅसिटी काय आहे बघा, मेकिंग कॅपॅसिटी जी असते, ओके, हा, पीक करंट इन फर्स्ट सायकल इंक्लुडिंग डीसी कॉम्पोनंट. पीक करंट काय म्हणलं, त्याचे पीक व्हॅल्यू आहे ती करंटची, हे लक्षात घ्या. काय ती पीक व्हॅल्यू आहे, हे फार महत्वाचं आहे. पीक करंट इन फर्स्ट सायकल इंक्लुडिंग डीसी कॉम्पोनंट, आणि त्याचा फॉर्म्युला काय सांगितलं त्यांनी, तो बघा इथं √2 आहे ऍक्च्युली. ठीक आहे, √2 इंटू आय मेकिंग इज इक्वल टू काय बघा फॉर्म्युला, आय मेकिंग इज इक्वल टू √2 इंटू 1.8 इंटू आय एस वाय, आणि हा काय झाला 2.55 इंटू आय एस वाय, आणि हा काय झाला मेकिंग करंट, हा झाला मेकिंग करंट. आणि तसेच मेकिंग कॅपॅसिटी पण बघा फॉर्म्युला काय आला, हा 2.55 इंटू सिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी, 2.55 इंटू सिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी. ठीक आहे, हा त्याचा फॉर्म्युला आहे मेकिंग कॅपॅसिटीचा. समजलं इथपर्यंत? कळालं हे एवढं? हा, ओके. ठीक आहे, थांबूया आपण इथं. याच्या पुढं म्हणजे काय आहेत, टाइप्स ऑफ ब्रेकर आहे, आणि काय नाही थेरॉटिकल इन्फॉर्मेशन आहे एकदम. पुढं 4 स्लाइड आहेत, त्या वाचून घेतात, काय असं शिकवण्यासारखं नाहीये, इम्पॉर्टंट काय नाहीये, पण एकदा वाचून घ्या म्हणजे तुम्हाला त्याचं लक्षात येईल. क्लासिफिकेशन ऑफ सर्किट ब्रेकर म्हटले, हे 5 प्रकारचे सर्किट ब्रेकर आहेत. त्यानंतर एअर ब्रेक सर्किट ब्रेकर म्हटले, एअर ब्रेक मध्ये व्होल्टेज रेटिंग ते दिलंय. ठीक आहे, कुठपर्यंत वापरतात ते पण दिले, व्होल्टेज रेंज पण दिले, एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर दिले. ओके, त्यानंतर बघा पुढं ऑइल सर्किट ब्रेकर. ठीक आहे, जे ट्रान्सफॉर्मर ऑइल असते, ते ट्रान्सफॉर्मर ऑइल तेच सर्किट ब्रेकर मध्ये वापरलं जाते. त्याचं नाव आहे, त्याचं काय तर फिनाइल झिलाइल, हा फिनाइल झिलाइल असं काय तर नाव आहे. एक्स म्हणजे XY
काय तर आहे ते ऑइलचं मोठं नाव आहे ते. तर बघून ठेवा ते काय ठीक आहे. आपण ट्रान्सफॉर्मर ऑइल म्हणूनच वापरतो. त्याला काय तुम्हाला पेपरमध्ये ट्रान्सफॉर्मर ऑइलचं नॉमेनक्लेचर विचारणार नाही. ठीक आहे. तसले जर विचारलं तर म्हणायचं ते एक्झामिनर तेवढा मूर्ख एक्झामिनर कोण नसेल. ज्यांनी एक्झाम सेट करायला त्याला पैसे दिलेत ना, ते बुडवलेत म्हणायचे पैसे. जर इंजिनियरला असली नावं जर विचारलं तर ठीक आहे, मूर्ख एक्झामिनर आहे म्हणायचं. तर तसले विचारत नाहीत नावं. आयटीआयच्या पेपरला एखादा जर कोण तुम्ही देणार असाल आयटीआयचा पेपर तर त्यात चुकून विचारला तर विचारू शकते. पण आयटीआयच्या मुलांकडनं पण एक्सपेक्टेड नाही की त्यांना ही नावं पाठ असतील किंवा लक्षात ठेवतील. ठीक आहे. तर बघा हे दिलेलं आहे ऑइल सर्किट ब्रेकर. पुढं ऑइल सर्किट ब्रेकर हे त्याची व्होल्टेज रेंज दिल्या 3.3 बघा 3.3 टू 220 केव्ही पर्यंत वापरले जातात. हे ऑइल सर्किट ब्रेकर 3.3 टू 220 केव्ही. ओके, 3.3 टू 220 केव्ही पर्यंत ऑइल सर्किट ब्रेकर वापरले जातात. त्यानंतर पुढं हे आहे SF6 सर्किट ब्रेकर. ठीक आहे. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ही 2 to 3 टाइम्स ऑफ एअर असते. त्याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ याच्यावर एक क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, एक्सलंट कूलिंग प्रॉपर्टी. त्यानंतर हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍब्सॉर्ब इलेक्ट्रॉन्स. आता ते काय SF6 गॅस हा इलेक्ट्रॉनवर जास्त प्रेम करतोय, त्यामुळं ते इलेक्ट्रॉन काय करतात, आयोनाइज्ड चॅनल फॉर्म करतात ना, आणि त्याच्यामुळे आर्क परसिस्ट राहतो, आर्क कंटिन्यू राहतोय. पण SF6 गॅसकडे ती एक प्रॉपर्टी असते इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. त्यामुळे तो काय करतोय, ते इलेक्ट्रॉन जे फ्री इलेक्ट्रॉन फॉर्म झालेले असतात ना, ते लगेच खेचून घेतोय आणि ते आयोनाइज्ड चॅनल मिनिमाइज करतो. त्याच्यामुळं त्याच्यात ही त्याची चांगली प्रॉपर्टी आहे. ओके, एक्सलंट कूलिंग, फास्ट आर्क एक्सटेन्शन, हायली रिलायबल, ही आहे बघा त्यातलं. ओके, आणि 6 पॉइंट SF6 सर्किट ब्रेकर ना 6.6 टू 800 केव्ही पर्यंत वापरतात. 6.6 टू 800 केव्ही पर्यंत वापरतात. ओके, हे लक्षात ठेवा, याच्यावरचे क्वेश्चन आहेत SF6 सर्किट ब्रेकर. त्यानंतर पुढचा आहे व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर. ठीक आहे. आता व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर ऑपरेट ऍट हाय व्हॅक्यूम. हे एक व्हॅक्यूमचं बघा एवढं प्रेशर कमी असते त्याच्यात बरं का. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ एवढी जास्त असते 10⁻⁷ व्होल्ट पर सेंटीमीटर. म्हणजे किती झाले हे 10⁻⁴ केव्ही पर सेंटीमीटर. 10⁻⁴ केव्ही पर सेंटीमीटर. ठीक आहे. हे तुम्हाला एक विचारलं जाते बघा, ह्याच्यावरचे क्वेश्चन आहेत सारखे. एअरची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ किती आहे, एअरची 30 केव्ही पर सेंटीमीटर. ट्रान्सफॉर्मर ऑइलची किती आहे, 30 केव्ही पर MM. इथं कन्फ्युजन होते, ती ऍक्च्युली लक्षात ठेवायचं असेल तर 30 केव्ही पर 300 केव्ही पर सेंटीमीटर. ठीक आहे, हे लक्षात आलं. त्यानंतर SF6 ची किती आहे, 80 केव्ही पर सेंटीमीटर. आणि व्हॅक्यूमची किती आहे बघा, व्हॅक्यूमची किती आहे 10⁻⁴ केव्ही पर सेंटीमीटर. व्हॅक्यूमची एवढी जास्त आहे. हे क्वेश्चन आहेत, हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत बरं का, ह्याच्यावर इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ओके, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथवरचे आणि कोणत्या व्होल्टेज रेटिंगला वापरते ते. ठीक आहे, हे एक महत्वाचे क्वेश्चन आहे. त्यात बघा महत्वाचा क्वेश्चन म्हणजे जो हाय हे बघा हा एक क्वेश्चन आहे इथं. एअर ब्रेक सर्किट ब्रेकर हे 400 व्होल्ट ते 1000 व्होल्ट पर्यंत वापरतात. एअर ब्रेक सर्किट ब्रेकर. ठीक आहे. त्यानंतर
ऑइल सर्किट ब्रेकर 3.3 टू 220 केव्ही. त्यानंतर SF6 सर्किट ब्रेकर 6.6 टू 800 केव्ही पर्यंत वापरतात. ओके. आणि व्हॅक्युम सर्किट ब्रेकर, आता बघा हे व्हॅक्युम सर्किट ब्रेकर आहे. तर व्हॅक्युम सर्किट ब्रेकर हे अप टू 66 केव्हीच वापरतात. अप टू 66 केव्ही युज्ड अप टू 66 केव्ही. आता का बरं असेल? कारण ते व्हॅक्युम क्रिएट करायला ना जे इक्विपमेंट लागतात ते बल्की होतात आणि 66 केव्हीच्या वर वापरले तर ते ब्रेकर फार मोठा होतोय, बल्की होतोय, कॉस्टली होतोय. त्याच्यामुळे 66 केव्ही पर्यंतच वापरतात. पण हे जे डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ सगळ्यात जास्त आहे. स्टील दे आर युज्ड अप टू 66 केव्ही, त्याच्यावर वापरत नाही. लक्षात आलं? व्हॅक्युम सर्किट ब्रेकर हा प्रॉब्लेम आहे. हे कळालं तुम्हाला? काय काय लक्षात ठेवणार ह्या डिस्कशन मध्ये? बघा काय काय लक्षात ठेवणार, महत्वाचे पॉईंट कुठले कुठले आहेत ह्यातले. पहिला पॉइंट व्होल्टेज रेटिंग. ठीक आहे. पहिला कुठला सर्किट ब्रेकर आहे? येस, कुठला सर्किट ब्रेकर आहे हा? एअर ब्रेक सर्किट ब्रेकर. ठीक आहे. एअर ब्रेक सर्किट ब्रेकर कितीपर्यंत वापरतात? एअर ब्रेक सर्किट ब्रेकर 400 व्होल्ट ते 1000 व्होल्ट, 400 व्होल्ट ते 1000 व्होल्ट पर्यंत वापरतात. त्यानंतर बघा हे ह्याच्यातच येतं बरं का, तरी सांगतो त्याचं जे एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर आहे ते त्याचं ऑपरेटिंग व्होल्टेज 12 केव्ही टू 525 केव्ही पर्यंत आहे. एअरच आहे त्याच्यात, पण किती म्हणले बघा, 12 केव्ही टू 525 केव्ही, 12 केव्ही टू 525 केव्ही. ऑपरेटिंग व्होल्टेज ठीक आहे, 12 केव्ही टू 525 केव्ही. ऑइल सर्किट ब्रेकर किती सांगितलं? विसरला? 3.3 टू 220 केव्ही. SF6 6.6 टू 800 केव्ही. आणि व्हॅक्युम सर्किट ब्रेकर अप टू 66 केव्ही. तर हे रिपीटेड विचारलेले क्वेश्चन आहेत, सारखे त्याच्यावरचे आलेले क्वेश्चन आहेत हे, आणि डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ वरचे. ठीक आहे. ही स्लाइड आताचे पुढचं डिस्कशन आहे ते वाचून घ्या एकदा. आणि त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट हे आहे, SF6 च्या बाबतीत एक सारखं क्वेश्चन विचारलं जातं, त्याची महत्वाची प्रॉपर्टी ती कुठली आहे? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. ठीक आहे. ऑपरेटिंग व्होल्टेजचा एक क्वेश्चन आणि डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ याचा एक क्वेश्चन सारखा रिपीट होते. ठीक आहे. एअर 30 केव्ही पर सेंटीमीटर, ट्रान्सफॉर्मर ऑइल 300 केव्ही पर सेंटीमीटर, त्यानंतर SF6 80 केव्ही पर सेंटीमीटर, आणि व्हॅक्युम 10⁴ केव्ही पर सेंटीमीटर. तर हे रिपीटेड क्वेश्चन आहेत बघा, ह्याच्या बाहेर काय क्वेश्चन विचारले जात नाही, एवढं आहे. ठीक आहे. ओके, तर इथं थांबू आपण. आजचा आपला सर्किट ब्रेकर संपला. उद्या आपण रिले चालू करू. ओके.